मुंबईच्या टिळकनगरमध्ये जप्त करण्यात आलेल्या 10 कोटी 10 लाख रुपयांच्या नोटा प्रकरणी आज नाबार्डचे अधिकारी आणि आरबीआयच्या अधिकाऱ्यांना मदत म्हणून चौकशीसाठी बोलावण्यात आले। ही रक्कम वैद्यनाथ अर्बन बँकेची आहे आणि त्यामुळे बँकेचे संचालक तसंच पुणे ब्रांचच्या मॅनेजरची पोलीस आता चौकशी करणार आहेत। ज्या कारमधून ही रोकड जप्त करण्यात आली त्या कारमध्ये बँक मॅनेजर सोबत आणि दोघे जण होते। 6 गोण्यांमधून ही रोकड नेली जात होती। मात्र पोलिसांना याबाबत संशय आल्याने चौकशी केली असता ही रोकड त्यांना आढळली। ही रोकड पुणे ब्रांचला डिपॉझिट करण्यासाठी नेत असल्याचं कारण सांगितलं जातंय। तसंच काही कागदपत्र देखील या संदर्भातली ताब्यात घेण्यात आलेली आहेत आणि मॅनेजरकडून याबद्दलचं ही कागदपत्र दाखवली जात आहेत। ही कागदपत्र आरबीआय आणि नाबार्डचे अधिकारी व्हेरीफाय करू शकतात, त्यामुळे त्यांना देखील चौकशीसाठी बोलवण्यात आलंय। वैद्यनाथ अर्बन बँकेच्या संचालकपदी दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या प्रीतम मुंडे या आहेत।